नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत पाठ 17 प्रकाशाचे परिणाम। सूर्यकिरण जेव्हा एखाद्या काचेच्या लोलकातून जातात तेव्हा लोलकाच्या दुसऱ्या बाजूकडून कोणकोणत्या रंगांचा पट्टा दिसतो? पाहिला आहे का तुम्ही कधी? प्रकाश हा अनेक रंगांचा बनलेला असतो, हे तुम्ही मागच्या वर्षी जाणून घेतले। झरोक्यातून घरात येणाऱ्या उन्हाच्या प्रकाश झोतात दिसणारे धुलीकणही तुम्ही पाहिले असतील। दाट धुक्यातून गाडी जाताना गाडीचे समोरील दिवे लावले जातात, त्या दिव्यांचा प्रकाश झोत तुम्ही पाहिला असेल। प्रकाश झोत जेव्हा आपण पाहतो तेव्हा आपल्याला काय दिसते? त्या झोतात सूक्ष्म धुलीकण तरंगताना दिसतात, त्यामुळेच तर प्रकाश झोत आपल्याला दिसतो। सकाळी सायंकाळी आपल्याला आकाशात विविध रंगछटा पाहायला मिळतात। आकाशातून दिसणाऱ्या पृथ्वीची उपग्रहाने काढलेली छायाचित्रे पाहिली की त्यात पृथ्वी आपल्याला निळसर दिसते। हा सर्व कशाचा परिणाम आहे बरं? पृथ्वी निळसर का दिसते? कारण पृथ्वीवरती पाण्याचे प्रमाण जास्त आहे। 71% पृथ्वीवर पाणी आहे आणि त्यामुळे अवकाशामधून पृथ्वीचा रंग हा निळसर दिसतो। प्रकाशाचे विकिरण म्हणजे स्कॅटरिंग ऑफ लाईट। प्रकाश जेव्हा वेगवेगळ्या किरणांमध्ये विखुरला जातो त्याला प्रकाशाचे विकिरण असे म्हणतात। त्यासाठी आपल्याला एक प्रयोग करायचा आहे। प्रयोगाचे साहित्य आहे काचेचे चंचुपात्र, लेझर पॉइंटर, पाणी, दूध किंवा दूध पावडर, चमचा, ड्रॉपर इत्यादी। चला तर मग बघूया। प्रयोग करताना काचेच्या चंचुपात्रात स्वच्छ पाणी घ्या, त्यात लेझर किरण सोडून पाण्यात प्रकाश झोत दिसतो का ते पहा। आता ड्रॉपरने दुधाचे काही थेंब पाण्यात टाकून ढवळा, पाणी काहीसे गढूळ झालेले दिसेल। आता पुन्हा लेझर किरण त्यात सोडा, प्रकाश झोत प्रकाश किरणांचे अस्तित्व दाखवेल। साध्या पाण्यात असा प्रकाश झोत आपल्याला दिसत नाही, परंतु थोड्या गढूळ पाण्यात प्रकाश झोत स्पष्टपणे दिसतो। पाण्यात तरंगणाऱ्या दुधाच्या सूक्ष्म कणांवर प्रकाश किरण आदळून इकडे तिकडे विखुरले जातात। हे विखुरलेले किरण आपल्या डोळ्यांत शिरल्यास प्रकाशाची जाणीव आपल्याला होते, यालाच म्हणतात प्रकाशाचे विकिरण। आता आपल्याला अजून एक प्रयोग करायचा आहे। त्यासाठी पहिली कृती बघू। दुधाऐवजी मीठ, साखर आणि अपमार्जक चूर्ण म्हणजेच डिटर्जंट पावडर वेगवेगळ्या चंचुपात्रातील पाण्यात मिसळून त्यात सोडलेला लेझरचा प्रकाश झोत दिसतो का याचे निरीक्षण करा। सूर्य उगवल्यावर सर्व परिसर प्रकाशित दिसतो, आकाशाचा सर्वच भाग उजळलेला दिसतो। हे हवेतील रेणू, धुलीकण व इतर सूक्ष्म कणांमुळे होते। हेच सूर्यप्रकाशाचे हवेतील विविध घटकांच्या सूक्ष्म कणांमुळे झालेले विकिरण होय। आपल्या ओळखीचे आणखी एक उदाहरण म्हणजे सूर्यप्रकाशाचे पृथ्वीच्या वातावरणातील रेणूंमुळे होणारे विकिरण। हे वातावरण जर नसते तर आकाश दिवसा काळे दिसले असते, अर्थात आपल्याला डायरेक्ट सूर्य दिसला असता। पृथ्वीच्या वातावरणाच्या बाहेर जाणाऱ्या अग्निबाण आणि उपग्रहांवरून केलेल्या निरीक्षणांवरून याचा पडताळा आलेला आहे। चला तर बघूया कृती 2। साहित्य: दुधी बल्ब, टेबल लॅम्प, जाड काळा कागद, चिकटपट्टी, दाभण, 100 किंवा 200 मिलीलिटरचे काचेचे चंचुपात्र, दूध किंवा दूध पावडर, ड्रॉपर, चमचा इत्यादी। आता या प्रयोगामध्ये आपल्याला अशी कृती करायची आहे। टेबल लॅम्पच्या शेडचे तोंड काळा कागद चिकटपट्टीने चिटकवून व्यवस्थित बंद करा। कागदाला मधोमध दाबण्याने 1 ते 2 मिमी व्यासाचे छिद्र पाडा। चंचुपात्रात स्वच्छ पाणी घ्या, दिवा चालू करून छिद्राला अगदी खेटून चंचुपात्र ठेवा। समोरून तसेच 90 अंशच्या कोनातून निरीक्षण करा। आता ड्रॉपरने दुधाचे 2-4 थेंब पाण्यात टाकून ढवळा। आता पुन्हा निरीक्षण करा। गढूळपणा येण्यासाठी कदाचित दुधाचे आणखी काही थेंब घालावे लागतील। 90 अंशाच्या कोनातून पाहिल्यास निळी छटा दिसते। हा विखुरलेला निळ्या रंगाचा प्रकाश विकिरणाने विखुरला गेल्यामुळे समोरून पाहिल्यास तांबडा पिवळा प्रकाश दिसतो।
छिद्र तांबूस दिसते. दुधाचे थेंब जास्त टाकल्यास समोरून दिसणारा तांबूस रंग अधिक गडद होतो. थेंब खूप जास्त झाल्यास तांबूस रंगछटा दिसत नाही. असे का होते? वातावरणातील नायट्रोजन, ऑक्सिजन सारख्या वायूंच्या रेणूंमुळे सूर्यप्रकाशाचे विकिरण होते. त्यातील निळ्या रंगाचे विकिरण सर्वात जास्त होते, म्हणून आकाश निळे दिसते. सूर्यप्रकाश वातावरणाच्या थरातून आपल्यापर्यंत येतो. सूर्यास्ताच्या वेळी वातावरणाच्या थरातून प्रकाश अधिक अंतरातून आपल्यापर्यंत पोहोचतो. या अधिक अंतरामुळे सूर्यप्रकाशामधील निळ्या रंगाच्या प्रकाशाचे विकिरण जास्त होऊन तांबड्या पिवळ्या रंगाचा प्रकाश सरळ आपल्यापर्यंत येतो आणि सूर्य तांबडा दिसतो. तांबड्या रंगाच्या प्रकाशाचे विकिरण निळ्या रंगापेक्षा कमी होते. तर आलं का मुलांनो लक्षात? आकाशाचा रंग निळाच का बरं आणि सूर्याचा रंग सायंकाळी तांबडा का दिसतो? आता मुलांनो, प्रकाशाची आणखी एक गंमत म्हणजे प्रकाशामुळेच आपल्याला सावली पाहायला मिळते. सावली माहीत आहे ना? सावलीला छायासुद्धा म्हणतात. मग आता ही छाया कशी निर्माण होते बरं? त्यासाठी बघूया बिंदू स्रोत व विस्तारित स्रोतामुळे मिळणारी छाया. आता परत एकदा आपल्याला प्रयोग करायचा आहे. त्यासाठी लागणारं साहित्य आहे मेणबत्ती किंवा विजेरी, पुठ्ठा, पडदा, लहान चेंडू, मोठा चेंडू इत्यादी. पेटती मेणबत्ती किंवा विजेरी यापैकी एक प्रकाश स्रोत घ्या. त्याच्यासमोर शेजारील आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे एक बारीक छिद्र असलेला पुठ्ठा धरा. या बारीक छिद्रातून प्रकाश आलेला दिसेल. अशा स्रोताला बिंदू स्रोत म्हणजेच पॉईंट सोर्स म्हणतात. बघा, एखादा छोट्या पॉईंटमधून आलेला तो स्रोत आहे म्हणून त्याला पॉईंट स्रोत. पुठ्ठ्यासमोर सुमारे 1 मीटर अंतरावर एक पडदा उभा ठेवा. पडदा आणि बिंदू स्रोत या दरम्यान एक चेंडू टांगा. आकृतीमध्ये दाखवलं आहे बघा. चेंडूच्या AB या छायेचे निरीक्षण करा. बिंदू स्रोतापासून निघालेले OP, OQ हे किरण चेंडूला स्पर्श करून पडद्यावर अनुक्रमे A आणि B येथे पोहोचतात. मात्र A आणि B या दरम्यान कोणतेही किरण न आल्याने तो भाग अप्रकाशित राहतो. ही गडद छाया किंवा प्रछाया होय. प्रछायेला इंग्लिशमध्ये उंबरा असे म्हणतात. दिव्यासमोरचा छिद्र असलेला पुठ्ठा जर काढला तर काय होईल? आता तो बिंदू स्रोत राहत नाही. त्याला विस्तारित स्रोत म्हणजेच एक्सटेंडेड सोर्स म्हणतात. विस्तारित स्रोतापासून मिळणारी छाया कशी असते? विस्तारित स्रोतामुळे चेंडूच्या छायेचे फिकट व गडद असे 2 भाग पडद्यावर दिसतात. जो भाग फिकट दिसतो त्याला उपछाया म्हणजेच पेनुम्ब्रा म्हणतात. जो भाग गडद असतो त्या भागाला प्रछाया म्हणजे उंबरा असे म्हणतात. आता पुढील कृतीत विस्तारित स्रोतापेक्षा चेंडू मोठा असल्यास काय होते ते पाहू. विस्तारित स्रोत आणि चेंडू यांमधील अंतर कायम ठेवून पडदा यांच्यापासून दूर दूर सरकावा आणि चेंडूच्या छायेचे निरीक्षण करा. पडदा जसजसा दूर जातो तसतशा मोठ्या चेंडूच्या प्रछाया आणि उपछाया मोठ्या मोठ्या झालेल्या दिसतात. आता मोठ्या चेंडूऐवजी आकाराने प्रकाशस्रोताहून लहान असलेला चेंडू टांगा आणि चेंडूच्या पडद्यावरील छायेचे निरीक्षण करा. चेंडूच्या प्रछाया आणि उपछाया पडद्यावर दिसतात. आता प्रकाशस्रोत आणि चेंडू न हलवता पडदा चेंडूपासून दूर दूर सरकवा आणि चेंडूच्या छायेचे निरीक्षण करा. पडदा जसजसा दूर जातो तसतशी चेंडूची प्रछाया लहान लहान होत जाते आणि एका विशिष्ट अंतरावर ती नाहीशी होते. तर अशा प्रकारे बिंदू स्रोत आणि विस्तारित स्रोत यामधून मिळणारी छाया वेगवेगळ्या पद्धतीची असते. आता आपण बघणार आहोत ग्रहण. ग्रहण म्हणजे नेमके काय? पृथ्वीभोवती चंद्र फिरतो व चंद्रासह पृथ्वी सूर्याभोवती फिरते. या सर्वांच्या भ्रमणकक्षा वेगवेगळ्या आहेत. जेव्हा सूर्य, चंद्र, पृथ्वी एका सरळ रेषेत येतात तेव्हा ग्रहण लागले असे आपण म्हणतो. ग्रहणाचे प्रकार आहेत सूर्यग्रहण, चंद्रग्रहण इत्यादी. चला तर मग बघूया सूर्यग्रहण म्हणजे सोलार एक्लिप्स म्हणजे काय.
फिरता फिरता सूर्य व पृथ्वी यांच्या दरम्यान जेव्हा चंद्र येतो तेव्हा चंद्राची सावली पृथ्वीवर पडते आणि त्यामुळे तेवढ्या भागातून सूर्य दिसत नाही. त्याला सूर्यग्रहण असे म्हणतात. सूर्यग्रहण हे अमावस्येलाच दिसते. सूर्यग्रहण आंशिक किंवा पूर्ण असते. काही वेळा सूर्यबिंब चंद्रामुळे पूर्णपणे झाकले जाते तेव्हा खग्रास सूर्यग्रहण होते. जेव्हा सूर्यबिंब चंद्रामुळे पूर्णपणे झाकले जात नाही तेव्हा खंडग्रास सूर्यग्रहण होते. सूर्यग्रहणाच्या वेळी हानिकारक अतिनील किरण पृथ्वीवर पोहोचतात. सूर्यग्रहण हे उघड्या डोळ्यांनी कधीही बघू नये. त्यासाठी विशिष्ट प्रकारचे काळे चष्मे वापरावे. आता आपण बघूया चंद्रग्रहण. सूर्य आणि चंद्र यांच्यामध्ये पृथ्वी आली की पृथ्वीची छाया चंद्रावर पडते व चंद्राचा काही भाग झाकला जातो. त्याला चंद्रग्रहण असे म्हणतात. चंद्रग्रहण फक्त पौर्णिमेलाच दिसते. पृथ्वीच्या सावलीत पूर्ण चंद्र आला तर खग्रास चंद्रग्रहण घडते. चंद्राच्या काही भागावर पृथ्वीची छाया पडली तर खंडग्रास चंद्रग्रहण घडते. चंद्रग्रहण उघड्या डोळ्यांनी पाहता येते. चंद्रग्रहण काही तास दिसू शकते. आता आपण सूर्यग्रहण व चंद्रग्रहण यांचे प्रकार बघितले. आता बघूया शून्य छाया दिन म्हणजे काय. ज्या दिवशी सूर्य बरोबर माथ्यावर येतो त्या दिवसाला शून्य छाया दिन म्हणतात. या दिवशी मध्यान्हाच्या सुमारास सावली नाहीशी होते. ही घटना कर्क वृत्त व मकर वृत्त यांच्या दरम्यान असलेल्या प्रदेशात पाहायला मिळते. या प्रदेशांतील वेगवेगळ्या ठिकाणी ही घटना उन्हाळ्यातील वेगवेगळ्या दिवशी घडते. विद्यार्थी मित्रांनो, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. ग्रहण ही एक नैसर्गिक घटना आहे. ग्रहणांबाबत अनेक अंधश्रद्धा समाजामध्ये रूढ झालेल्या आहेत. त्या दूर करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहेत. त्यासाठी 21 सप्टेंबर जागतिक अंधश्रद्धा निर्मूलन दिवस म्हणून साजरा केला जातो. तर या पाठामध्ये आपण प्रकाश व प्रकाशाविषयी विविध माहिती मिळवली. आता तुम्ही या पाठाचे प्रश्नोत्तरं तुमच्या वहीत लिहायचे आहे व पाठाचा अभ्यास करायचा आहे. धन्यवाद.